फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। देव आणि दानव यांच्यातील युद्धामुळे स्वर्गलोक आणि पृथ्वीवरील संतुलन बिघडले होते। इंद्राचे ऐश्वर्य नष्ट झाले होते, देवतांची शक्ती क्षीण झाली होती आणि सर्वत्र निराशा पसरली होती। या संकटातून मार्ग काढण्यासाठी सर्व देवता आणि ऋषीमुनी भगवान विष्णूंकडे गेले। विष्णूंनी त्यांना एक उपाय सांगितला। ते म्हणाले, या समस्येवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे समुद्र मंथन। परंतु या विशाल कार्यासाठी देव आणि दानव दोघांनाही एकत्र येणे आवश्यक होते। देवतांनी दानवांना समजावून सांगितले की मंथनातून मिळणाऱ्या अमृत मंथनाचा एक भाग त्यांनाही मिळेल। लालसा आणि अमृताची इच्छा यामुळे दानव तयार झाले। मंथनासाठी मंदार पर्वताची रवी आणि वासुकी नागाची दोरी म्हणून निवड झाली। एकीकडे देव आणि दुसरीकडे दानव वासुकीला पकडून मंथन सुरू करू लागले। अनेक वर्षे हे मंथन चालू होते। मंथनाच्या सुरुवातीलाच समुद्रातून हलाहल नावाचे भयंकर विष बाहेर पडले। हे विष इतके तीव्र होते की त्याच्या एका थेंबानेही संपूर्ण सृष्टी नष्ट होऊ शकली असती। या विषाचा धूर जिथे जिथे गेला तिथे तिथे जीवसृष्टी जळू लागली। देवता आणि दानव भयभीत झाले आणि मदतीसाठी सर्वजण त्रिशूलधारी भगवान शंकरांच्या चरणी धावले। कैलास पर्वतावर शांतपणे समाधीत बसलेल्या महादेवाला जेव्हा सृष्टीवर आलेल्या या संकटाची जाणीव झाली तेव्हा त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला। त्यांनी पाहिले की हे विष संपूर्ण जगाचा नाश करू शकते। सृष्टीला वाचवण्यासाठी त्यांनी तात्काळ एक असाधारण निर्णय घेतला। शंकर खाली उतरले आणि त्यांनी हलाहल विष आपल्या उंजळीत घेतले। सर्व देव आणि दानव निश्वास रोखून पाहत होते। विष्णूंचे डोळे आदराने भरले। महादेवांनी ते भयंकर विष कोणताही संकोच न बाळगता प्राशन केले। हे विष त्यांच्या शरीरात जाऊ नये म्हणून माता पार्वतीने आपल्या शक्तीने शंकरांच्या कंठाला स्पर्श केला आणि ते विष तिथेच थांबले। विषाच्या तीव्रतेने शंकरांचा कंठ निळा पडला आणि तेव्हापासून त्यांना नीलकंठ असे नाव मिळाले। शंकर महादेवांनी सृष्टीला वाचवले। त्यांचे हे सर्वोच्च त्याग पाहून सर्व देव आणि दानवांनी त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या जयघोषाने तिन्ही लोक दुमदुमले। त्यानंतर मंथन पुन्हा सुरू झाले। यानंतर समुद्रातून अनेक दिव्य वस्तू बाहेर पडल्या। कामधेनू, उच्चैश्रवा घोडा, ऐरावत हत्ती, कल्पवृक्ष, अप्सरा, लक्ष्मीदेवी आणि शेवटी अमृतकुंभ। अमृतमंथन मिळाल्यानंतर देव आणि दानवांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला। अमृत मिळवण्यासाठी त्यांचे युद्ध झाले, पण शंकर महादेवाच्या त्यागामुळे हे मंथन यशस्वी झाले होते। महादेवांनी दाखवून दिले की कोणत्याही परिस्थितीत सृष्टीचे कल्याण हेच सर्वोच्च कर्तव्य आहे। त्यांचा हा निस्वार्थ त्याग हाच खरा विजय होता आणि यामुळेच त्यांची महती सर्व जगाला कळली। शंकर महादेवाच्या या कृतीमुळे देवतांना अमृत मिळाले आणि दानवांना त्यांची जागा कळली, पण खरा अमरत्व महादेवाच्या त्यागाला मिळाले। ही कथा केवळ एका मंथनाची नाही तर निस्वार्थ सेवा, त्याग आणि सृष्टीप्रती असलेल्या अमर्याद प्रेमाची आहे।